नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. महावितरण कंपनीच्या ठेकेदाराकडून शेतकऱ्यास मारहाण. अकोले तालुक्यातील आपण औरंगपूर शिवारातून महावितरणची लाईन जात असताना शेतकऱ्यांनी विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरं देत ठेकेदाराकडून शेतकऱ्यास मारहाण करण्यात आली. शिवाय पोलीस बळाचा वापर करत दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. या विरोधात परिसरातील शेतकरी एकत्र येऊन त्यांनी 22 जानेवारीपासून साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. जोपर्यंत ठेकेदारावर कार्यवाही करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील, अशी माहिती पद्माकर वाळुंज यांनी दिली आहे. महावितरण कंपनीची लाईन ही उजव्या बाजूला मंजूर असून ती जाणून बुजून डाव्या बाजूस घेतली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी विचारपूस केली असता विरोध केला तर पोलीस बळाचा वापर केला गेला. एकीकडे जगाचा पोशिंदा म्हणायचे तर दुसरीकडे दडपशाही करायची. हीच आहे का लोकशाही? तातडीने दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेतकरी म्हणून मी सांगतो, आमच्याकडे ते आम्हाला काही विचारत न घेता कामाला सुरुवात केली त्यांनी. आम्ही काम बंद केलं. काम बंद केल्याच्या नंतर त्यांना आम्ही विचारलं परवानगी काय कुठे तुमची, सँक्शन कुठे, ते आम्हाला काहीही दाखवलं नाही. त्यानंतर ते पोलीसवाले आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्या हरकती काय आहेत त्या नोंद करा. त्या हरकती आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन नोंद करून आलो. त्याचा काही विचारविनिमय न होता दुसऱ्या दिवशी पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. मग अनेक गावकरी जमले आणि त्यांनी काम बंद पाडलं. ते आजपर्यंत बंदच आहे. त्यानंतर आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. दादा नमस्कार, तुमचं मत सांगा. नमस्कार. आता आमचं असं आहे, आमचं ह्या सर्वे नंबर 8 सर्वे नंबरचं कोर्ट कमिशन मार्फत 2023 साली मोजणी झाली. तर भूमी अभिलेखवाल्यांनी आम्हाला ह्या पांढऱ्या पट्ट्याच्या तिकडं 2 फूट मोजणी करून दिलेली आहे. PWDचा विभाग म्हणतो आहे आम्ही रस्त्याच्या सेंटरपासून इकडं 50 फूट आहे. तर आमचं असं म्हणणं आहे तुम्ही दोघांनी येऊन आमची काय ती हद्द एकदा फिक्स करून द्यावी. त्यानंतर पिण्याची पाईपलाईन यापूर्वी गेलेली आहे ती याच मार्गी गेली. टॉवरच्या वगैरे मोबाईल टॉवरच्या केबल लाईनी वगैरे जातात त्या पण आमच्याच बाजूनी. आता ST लाईन मोठी जाऊ राहिली ती पण आमच्याच बाजूनी. संबंधित लाईन ही रोडच्या वरच्या बाजूनी होती. MSCBने वगैरे त्यांनी जे पेपर दिलेत त्या पेपरमध्ये सगळं टोटल व्यवस्थित दाखवलेलं आहे त्या बाजूनी आहे. आणि बिस्लरी कंपनीपासून तर पंपापर्यंत त्या बाजूने एकही मानवी वस्ती नाही आहे. समोरच्या बाजूनी कमीत कमीत 10 ते 15 मानवी वस्ती असतानासुद्धा पोलीस डिपार्टमेंट, PWDवाले, MSCBवाले सगळ्यांनी बळाचा वापर करून गेला शेतकऱ्याला मारहाण करून आमच्या बाजूनी ही लाईन नेण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. त्यांच्या विरोधात आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत. मावशी, तुमचं काय मत आहे? काय सांग ना भैया. आपण जे इथं साखळी उपोषणाला बसलो, शेतकऱ्याला मारहाण केली. शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो. त्या ठेकेदारावर हा कायदेशीर गुन्हा नोंदवलाच गेला पाहिजे. कायद्यात कुठेही तरतूद नाही कोणाला मारहाण करण्याची. ही लोकशाही आहे. मग तुमचं यावर काय मत आहे? अंडरग्राऊंड नाही कशीच नाही. आम्हाला आमचं एकच मत आहे का त्याच साईडने गेली पाहिजे. आमच्याकडून नको आहे. आमच्या आज एवढं नुकसान आहे आमचं ना. आम्हाला काय त्याचा फायदा आहे? अहो या तारी तुटा त्या तेव्हा त्या रात्रीचं कुणी पाहिलं सुद्धा नाही, फोन करून कुणी येत सुद्धा नाही. एवढे लहान 2 वाजता आमचे तार तुटून ये झाले तर कुणी आमचं चौकशीला आलं नाही, कुणी पाहायला आलं नाही, काय नाही. काय आम्हाला तिचा फायदा नाही, तोटा नाही. ती त्याच साईडने गेली पाहिजे. प्रतिनिधी अजय पवार, औरंगपूर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.